वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study FYJC, that is 11th Physics, Chapter 1st, Units and Measurements, Textbook Exercise Numericals Part 2nd. Ninth example, an object is falling freely under the gravitational force. एक ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सानिध्यामध्ये फ्रीली फॉलिंग आहे, खाली पडत आहे. इट्स व्हेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स h इज v. h इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी v इतकी झालेली आहे. इफ v डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन g अँड डिस्टन्स h, v हे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन g वरती आणखी डिस्टन्स h वरती डिपेंड असेल तर प्रूव्ह विथ डायमेन्शनल अनालिसिस दॅट v इक्वल टू k इंटू अंडर रूट gh वेअर k इज कॉन्स्टंट. तर व्हेलॉसिटी ग्रॅव्हिटेशनवरती आणि डिस्टन्सवर डिपेंड असेल तर हे प्रूव्ह करायचं आहे v इक्वल टू k अंडर रूट gh वेअर k इज कॉन्स्टंट. सोल्युशन, गिवन v इक्वल टू k अंडर रूट gh हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे युजिंग डायमेन्शन्स. त्यापूर्वी आपण फर्स्ट सर्व टर्मचे डायमेन्शन्स बघूयात. v हे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी डायमेन्शन जे व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स ही लेंथ आहे, टाइम हा t आहे, त्यामुळे लेंथ आणि टाइम आहे त्यामध्ये एक एक वेळा प्रेझेंट आहेत. हे टाइम हा डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला घेतलं तर -1 होतं. ही लेंथ एक वेळा आहे, L1 झालं. t डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला घेतलं तर -1 झालं. L1 t -1 हे याचे डायमेन्शन्स आहेत व्हेलॉसिटीचे. हाईट हे डिस्टन्स असतं, त्यामुळे डिस्टन्स म्हणजे लेंथ एक वेळा आहे. L1 हे डायमेन्शन्स आहेत हाईटचे. ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन g जे हे डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर येतं. डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, लेंथ एक वेळा आहे, टाइम स्क्वेअर आहे त्यामुळे टाइम 2 वेळा येतं. पण डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला घेतलं तर -2 होतं. टी स्क्वेअर आहे, t⁻²² आहे, t⁻² चं वरती गेल्यानंतर t⁻² होतं. म्हणून ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचे डायमेन्शन जे आहेत L1 t-2 आहे. k being constant is assumed to be dimensionless. आता हा k आपण डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे असं मानूया. आणखी आपण लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स पाहता. इक्वेशन मध्ये LHS जे आहे लेफ्ट हँड साइड v व्हेलॉसिटी आहे त्याचे डायमेन्शन्स L1 t-1 आहे. राईट हँड साइड जे आहे RHS हे आहे रूट gh. g चे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केले आहेत L1 t-2. रूट असल्यामुळे रेस्ट टू हाफ लिहिलं. h जे हाईट आहे ह्याचे डायमेन्शन्स L1 आहे, त्याचं रेस्ट टू हाफ लिहिले कारण हे पण रूट आहे. आता हे हाफ आणि हे हाफ कॉम्बाईन मध्ये एकत्र लिहिलं, L1 L1 L2 झालं, t-2 इथं लिहिलं आणि हाफ हाफ इथं कॉमन लिहिलं आहे. आता 1/2 जे हाफ याने 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे 1 होतं. 1/2 न -2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर -1 होतं. इथं हाफ इंटू -2 इज -1. आता हे डायमेन्शन जे आहे L1 t-1 आणखी लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स L1 t-1 म्हणजे लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स दोन्ही लेफ्ट हँड आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स सेम आहेत, इक्वल आहेत. त्यामुळं v इक्वल टू k रूट gh इज डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. हे डायमेन्शनल इक्वेशन करेक्ट आहे तर प्रूव्ह झालेलं आहे कारण लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स इथं समान आलेले आहेत. Tenth example, v equal to at plus b by t plus c plus v naught is the dimensionally valid equation. Obtain the dimensional formula for a, b and c where v is velocity, t is time and v naught is initial velocity. तर ही गिवन इक्वेशन आहे v equal to at plus b by t plus c plus v naught. तर यामध्ये ही डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन आहे. असेल तर a, b आणि c चे डायमेन्शनल फॉर्म्युला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, गिवन v इक्वल टू at प्लस b बाय t प्लस c प्लस v नॉट हे दिलेलं इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन आहे. ॲज ओनली डायमेन्शनली आयडेंटिकल क्वांटिटीज कॅन बी ॲडेड टुगेदर or subtracted from each other. Each term on RHS has dimensions of LHS, that is dimensions of velocity. आता हे डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन असेल तर लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स आणि प्रत्येक टर्म जे at, b बाय t प्लस c आणि v नॉट याचे डायमेन्शन्स इक्वेट असतात लेफ्ट हँड साइडला. तर LHS चे डायमेन्शन जे आहे ही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत L1 t-1. दिस मीन्स at, आता हे जे at आहे at इक्वल टू ह्याचे at ला व्हेलॉसिटी डायमेन्शन्स इक्वेट होतात म्हणजेच व्हेलॉसिटी डायमेन्शन जे आहेत L1 t-1. आता at इक्वल टू हे जर असेल तर इक्वेट केल्यानंतर टाइमचे डायमेन्शन जे आहे t⁻1 हे आपल्याला माहिती आहे. म्हणून at जे हे t इकडे डिनॉमिनेटर आणल्यानंतर a फक्त इथं राहतं
आणि वेलॉसिटी डिवाइड बाय टाइम हे जे आहे AT इक्वल टू व्ही आहे ना, टी कडे आणल्यानंतर A इक्वल टू व्ही बाय टी येतं. मग व्ही जे वेलॉसिटी डायमेन्शन L1 t-1 आहे, टाइमचे डायमेन्शन टी चे t⁻1 आहे. t⁻1 वरती गेल्यानंतर -1 होतं, हे -1 आणि -1 -2 झालेलं आहे, म्हणून L1 t-2 L1 m0 t-2 हे A चे डायमेन्शन झाले. सिमिलरली C चे डायमेन्शन जे आहेत, C हा टाइम आहे तर डिनॉमिनेटरला, तर टाइमचे डायमेन्शन t⁻1 तेवढे येतं, म्हणून L0 m0 t1 हे C चे डायमेन्शन झाले. सिमिलरली B चे डायमेन्शन जे आहेत, आता इथं हे ॲक्च्युली V चे डायमेन्शन्स ह्या B बाय टी प्लस C ला येतं, त्यामुळे V जे न्यूमरेटरला जे आहे, हे न्यूमरेटरला व्हेलॉसिटी आहे, हे व्हेलॉसिटी डायमेन्शन जे आहे L1 t-1 इंटू टाइम, व्हेलॉसिटी इंटू टाइम हे एक्सेलरेशन डायमेन्शन्स आहेत. म्हणून हे L+1 आणि t+1 आणि t-1 कॅन्सल होऊन फक्त L चे डायमेन्शन राहतात याला B ला, L⁻1 दॅट इज L1 m0 t0 हे B चे डायमेन्शन झाले. Eleventh example, the length, breadth and thickness of a rectangular sheet of metal are 4.234 meter, 1.005 meter and 2.01 centimeter respectively. Give the area and volume of the sheet to correct significant figures. तर आपण लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस एका रेक्टँग्युलर शीटचं गिवन आहे. ही लेंथ आहे, ब्रेथ आहे, थिकनेस आहे. ह्याच्यामध्ये आपण जर सिग्निफिकंट फिगर्स पाहिलं तर ह्याच्यात 4 सिग्निफिकंट फिगर असतात, कारण हे 4ही सिग्निफिकंट डिजिट आहेत. हे 0 इन बिटवीन असल्यामुळे, नॉन झिरो नंबरमध्ये असल्यामुळे हे पण सिग्निफिकंट आहे, त्यामुळे इथं पण 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. अँड 2.01 सेंटीमीटर ह्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. तर सोल्युशन, गिवन लेंथ 4.234 मीटर आहे, ब्रेथ 1.005 मीटर आहे, थिकनेस 2.01 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं, 10⁻² मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि परत हे डिजिट इकडे 2 डिजिट शिफ्ट केल्यानंतर हे +2 होतं आणि हे -2 कॅन्सल होईल, त्यामुळं 0.0201 हे आलेलं आहे. डेसिमल पॉईंट इथं होता, 2 डिजिट लेफ्टला शिफ्ट केल्यामुळे 10⁻² पॉवर आली, ती 10⁻² आणि ही 10⁻² ऑलरेडी होती, ही -2 आणि +2 कॅन्सल झाल्यामुळे हे असं आले डिजिट. ह्याच्यामध्ये पण 3 सिग्निफिकंट फिगर आहेत, कारण लेफ्ट साईडचे 0 हे नॉन सिग्निफिकंट नसतात, त्यामुळे ह्या तिन्ही व्हॅल्यूमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर ह्या नंबरचे 3 आहेत. एरिया ऑफ सीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर, हे व्हॉल्यूम आणि एरिया करेक्ट सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत काढायचे आहेत. फर्स्ट एरिया जे आहे, लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू थिकनेस प्लस थिकनेस इंटू लेंथ हे ॲड केलं तर 2 टाइम्स घ्यायचे, डबल एरिया, तर टोटल 6 एरिया आहेत थिकनेस ह्या रेक्टँगल सीटला. व्हॅल्यू पुट केला 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ, ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, प्लस ब्रेथ इंटू थिकनेस, ही ब्रेथ इंटू थिकनेस आहे, प्लस थिकनेस इंटू लेंथ, थिकनेस इंटू लेंथ ह्या व्हॅल्यू जे आहेत लेंथ, ब्रेथ आणि थिकनेसच्या व्हॅल्यू पुट केला. सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर जे आहे 8.721 मीटर स्क्वेअर आले. पण यामध्ये कमीत कमी लिस्ट सिग्निफिकंट फिगर जे आहेत 3 आहेत, त्यामुळे हे पण 3 सिग्निफिकंट फिगरला कन्वर्ट केल्यानंतर द करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स A इक्वल टू 8.72 येतं. हे वरचं सिग्निफिकंट राऊंड ऑफ केलं, 3च सिग्निफिकंट फिगर ठेवले, कमीत कमी सिग्निफिकंट फिगर जे असतात ते ठेवायचे यामध्ये. आता नेक्स्ट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेथ इंटू थिकनेस हा व्हॉल्यूम आहे. लेंथची व्हॅल्यू आहे 4.234, ब्रेथची व्हॅल्यू आहे 1.005 आणि थिकनेस आहे 0.0201. हे मल्टिप्लाय केल्यानंतर 0.085528917 मीटर क्यूब. हे आपण इनकरेक्ट सिग्निफिकंट फिगरमध्ये राऊंड ऑफ केल्यानंतर ॲक्च्युअली 3 सिग्निफिकंट फिगर आहे, पण आपण यामध्ये लास्ट डिजिट राऊंड ऑफ केल्यानंतर हे 5च्या ठिकाणी 6 केलेलं आहे, म्हणून 0.086 मीटर क्यूब हे दोन्ही व्हॅल्यू व्हॉल्यूम आणि एरिया जे आहे हे करेक्ट सिग्निफिकंट फिगर्समध्ये आपण इथं कॅल्क्युलेट केलं आहे. 12th example, if the length of cylinder is L equal to 4.00 plus or minus 0.001 centimeter, radius R equal to 0.0250 plus or minus 0.001 centimeter, and mass M 6.25 plus or minus 0.01 gram. Calculate the percentage error in the determination of density. एका सिलेंडरची लेंथ, रेडियस, मास गिवन आहे, तर त्या सिलेंडरची डेन्सिटी कॅल्क्युलेट करते वेळी त्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर किती येतो, हा पर्सेंटेज एरर आपण इथं डिटरमाइन करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन, गिवन व्हॅल्यू लेंथ गिवन आहे 4.00 प्लस और माइनस 0.001 सेंटीमीटर, रेडियस 0.0250
plus or minus 0.001 centimeter, mass 6.25 plus or minus 0.001 gram, आणि पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रिलेटिव्ह एरर इन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला जे आहे रिलेटिव्ह एरर डेल्टा व्ही बाय व्ही हे 2 डेल्टा आर बाय आर डेल्टा एल बाय एल. तर हे रेडियस स्क्वेअर असल्यामुळे इथं व्हॉल्यूम जे आहे हा व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ असतो. मग एरिया जे आहे पायर स्क्वेअर येते तर पायर स्क्वेअर आणि लेंथ एल आहे त्यामुळं स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स आले 2 डेल्टा आर बाय आर रिलेटिव्ह एरर इन रेडियस अँड रिलेटिव्ह एरर इन लेंथ डेल्टा एल बाय एल. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज व्ही इक्वल टू पाय आर स्क्वेअर एल. त्यामुळे इथे हे आर स्क्वेअरचं 2 आर आले आणि लेंथचं 1 वेळच आहे. इथं व्हॉल्यूमचा रिलेटिव्ह एरर आहे. डेन्सिटीचा रिलेटिव्ह एरर जे आहे मास आपण व्हॉल्यूम डेन्सिटी एरर त्यामुळे मास जे आहे मासचा रिलेटिव्ह एरर डेल्टा एम बाय एम प्लस व्हॉल्यूमचा रिलेटिव्ह एरर डेल्टा व्ही बाय व्ही. पण व्हॉल्यूमचा रिलेटिव्ह एरर डेल्टा व्ही बाय व्ही आपण इथं ऑलरेडी काढलाय बघा. डेल्टा व्ही बाय व्हीची व्हॅल्यू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर डेन्सिटी जे आहे मास आपण व्हॉल्यूम फॉर्म अबाव फॉर्म्युला डेल्टा रो बाय रो डेन्सिटी मधला रिलेटिव्ह एरर आहे. इथं डेल्टा एम बाय एम हा डेल्टा एम बाय एम आणखी डेल्टा व्ही बाय व्ही जे ही व्हॅल्यू आपण इथे वरून पुट केलं इथं 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्या डेल्टा एम जे रिलेटिव्ह एरर इन मास 0.01 mass value 6.25 2 as it is delta r j error in the measurement of radius 0.001 radius value 0.0250 delta l value 0.001 and length 4.00 solve length 0.08185. This is the delta rho by rho value that is relative error in density. Now पर्सेंटेज एरर दॅट इज रिलेटिव्ह एरर इंटू 100. आता पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करते वेळी रिलेटिव्ह एरर इंटू 100 आहे. पण रिलेटिव्ह एरर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे डेल्टा रो बाय रो इंटू 100. नाव डेल्टा रो बाय रो जस्ट प्रिव्हियस केसमध्ये कॅल्क्युलेट केला आहे 0.08185 इंटू 100 केल्यानंतर 8.185%. दिस इज द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. म्हणजे आपण डेन्सिटी मेजरमेंटमध्ये 8.185% इतका एरर येईल. Thirteenth example, when the planet Jupiter is at a distance of 824.7 million kilometers from the Earth. पृथ्वीपासून ज्युपिटर जे हा ज्युपिटर 824.7 मिलियन किलोमीटर अंतरावरती आहे. Its angular diameter is measured to be 35.72 second of arc. Calculate the diameter of the Jupiter. त्याचा अँग्युलर डायमीटर दिलेला आहे 35.72 सेकंड. तर त्याचा ज्युपिटरचा डायमीटर जे आहे व्यास हा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सोल्युशन आता घेऊन व्हॅल्यू पुन्हा एकदा आपण परत लिहून घेऊ. इथं अँग्युलर डायमीटर अल्फा जे आहे 35.72 सेकंड आहे. 35.72 इंटू 4.87847 इंटू 10⁻⁶ हे सेकंडचं रॅडियन कन्व्हर्शनसाठी हा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. सेकंडचा आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट केला. ही मल्टिप्लाय केल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 1.73 इंटू 10⁻⁴ रॅडियन हा अँगल आलेला आहे अँग्युलर डायमीटर. डिस्टन्स फ्रॉम अर्थ कॅपिटल डी 824.7 मिलियन किलोमीटर. आता मिलियन म्हणजे 10⁶. 824.7 इंटू 10⁶ मिलियनचं पण किलोमीटरमध्ये केलं. हे मिलियन किलोमीटरचं किलोमीटर झालं. परत किलोमीटरचं मीटर करते परत 10⁻³ मल्टिप्लाय केल्यानंतर +3 आणि 6 हे 9 झालं म्हणून 824.7 इंटू 10⁻⁹ मीटर हे डिस्टन्स आहे अर्थपासून ज्युपिटरचं. डायमीटर ऑफ ज्युपिटर डी काढायचं आपल्याला स्मॉल डी. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे स्मॉल डी इक्वल टू अल्फा इंटू डी मेजरमेंट ऑफ डायमीटर ऑफ एनी प्लॅनेट. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केला आहे. तर यामध्ये व्हॅल्यू पुट केलं अल्फा इक्वल टू 1.73 इंटू 10⁻⁴ आणि कॅपिटल डी जे 824.7 इंटू 10⁻�9 मल्टिप्लाय केल्यानंतर हे 1.428 इंटू 10⁻⁸ मीटर. दिस इज द अगेन दिस इज इन मीटर अँड इन किलोमीटर 1.428 इंटू 10⁻⁵ किलोमीटर +3 कॅन्सल केल्यानंतर +5 झालं तर किलोमीटरमध्ये आलेलं आहे. द डायमीटर ऑफ ज्युपिटर इज 1.428 इंटू 10⁻⁵ किलोमीटर. तर ज्युपिटरचा डायमीटर जे व्यास हा 1.428 इंटू 10⁻⁵ किलोमीटर इतका आहे. Fourteenth example, if the formula for a physical quantity is x equal to a⁴ b³ upon c⁻⁴ d⁻⁴
and if the percentage error in the measurement of A, B, C and D are 2%, 3%, 3% and 4% respectively, calculate the percentage error in X. तर एक X इक्वल टू हा फॉर्म्युला आहे. यामध्ये A हे मेजरमेंट जे आहे ह्यामध्ये याचा पर्सेंटेज एरर हा 2% आहे. B चे मेजरमेंट आहे ह्यामध्ये 3% एरर येऊ शकतो. C च्या मध्ये 3% एरर येऊ शकतो आणि D मध्ये 4% जर एरर येत असेल तर टोटल मेजरमेंट X जे आहे ह्यामध्ये किती पर्सेंट एरर येईल X मध्ये ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. एरर इन X. नाउ सोल्युशन गिवन इक्वेशन आहे x इक्वल टू a raised to 4 b raised to 3 upon c raised to 1/3 d raised to 1/2. Percentage error in A, B, C and D are 2, 3, 3 and 4% respectively. म्हणजे A मध्ये 2% चा एरर आहे, B मध्ये 3% चा, C मध्ये 3% चा आणि D मध्ये 4% चा एरर आहे. तर X मध्ये हे टोटल मेजरमेंट X जे आहे X मध्ये किती पर्सेंटेज एरर येईल हे आपण इथे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी हा पर्सेंटेज एरर इन X जे आहे हा इथं a raised to 4 असल्यामुळे 4 into delta a by a, b क्यूब असल्यामुळे 3 into delta b by b आणि डिनॉमिनेटरला c 1/3 असल्यामुळे हे 1/3 into delta c by c आणि हे d raised to half असल्यामुळे half into delta d by d into 100 हे पर्सेंटेज एरर येतं. पुटिंग व्हॅल्यूज 4 as it is delta a by a हे 2% दिलं आहे, 3 as it is delta b by b हे 3% दिलं आहे, 1/3 as it is delta c by c हे 3% दिलं आहे, 1/2 as it is and delta d by d हे 4% आहे into 100. हे आपण सॉल्व केल्यानंतर हे 8 येतं, हे 3 येतं, हे 1 येतं आणि हे 2 येतं. हे ॲड करून इंटू 100 केल्यानंतर 20% येतं. त्यामुळं टोटल एरर जे आहे 15th एक्झाम्पल, राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. आता हे जे गिवन नंबर्स आहेत ह्या नंबर्समध्ये असणारे सिग्निफिकंट फिगर्स इथं फाइंड आउट करायचे आहेत. तर सोल्युशनमध्ये पहा, ह्या नंबर्स इथं दिले आहेत. हे नंबर्स 0.003 मीटर स्क्वेअर. ह्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे कारण लेफ्ट साईडचे 0 हे सिग्निफिकंट नसतात. नॉन झिरो नंबर एकच आहे, हा एक सिग्निफिकंट फिगर आहे. हे 1, 2, 3 राईट साईडचा 0 हा सिग्निफिकंट असतो, त्यामुळे 1, 2, 3, 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. ह्या दोनच सिग्निफिकंट फिगर आहेत. इथं ह्या पण दोनच सिग्निफिकंट फिगर आहेत, ह्या पण दोनच सिग्निफिकंट फिगर आहेत. हे दीज आर द सिग्निफिकंट फिगर्स ऑफ दीज नंबर्स. Sixteenth example, the diameter of the sphere is 2.14 centimeter. Calculate the volume of the sphere to correct number of significant figures. तर स्पियरचा डायमीटर दिला आहे, गोलाचं हा व्यास दिला आहे, तर त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे आणि तो व्हॉल्यूम जे आहे करेक्ट सिग्निफिकंट फिगरमध्ये लिहायचा आहे. फर्स्ट आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्यूम ऑफ स्पियर जे आहे 4/3 पायर क्यूब, गोलाचे घनफळ जे आहे 4/3 पाय रेडियस क्यूब येतं. 4/3 पायची व्हॅल्यू 3.142 आणि रेडियस इथं गिवन आहे, डायमीटर गिवन आहे 2.14 आहे, त्यामुळे त्याला डिवाइड केल्यानंतर हे रेडियस मिळेल आपल्याला 2.14 डिवाइड बाय 2. हे रेडियस याचा क्यूब घेतला तर 4/3 ॲज इट इज, हे 3.142 ॲज इट इज आणि याचा क्यूब जे आहे 2.14 डिवाइड बाय 2 1.07 येतं. याचा क्यूब आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर 5.13211347 सेंटीमीटर क्यूब हे व्हॉल्यूम येतो. तर आपल्याला माहिती आहे की रूल्स इन मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन द फायनल रिझल्ट शूड रिटेन ॲज मेनी सिग्निफिकंट फिगर्स ॲज देअर इन द ओरिजिनल नंबर विथ द लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स. तर हे रिझल्ट जे आहे ह्या रिझल्टमध्ये आपण ओरिजिनली मल्टिप्लिकेशन करते वेळी किंवा डिव्हिजन करते वेळी जे काही आपण नंबर्स वापरले त्यामध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, त्या कमीत कमी सिग्निफिकंट फिगर ह्या आन्सरला द्यायचे असतात. त्यामुळे इथं पहा 3च सिग्निफिकंट फिगर आहेत, त्यामुळे आपण पहिले 3च सिग्निफिकंट फिगर आपण ठेवल्यानंतर इथं फायनल रिझल्ट जे व्हॉल्यूम इन करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स 5.13 आणि पुढचे डिजिट हे 5 पेक्षा लेस असल्यामुळे डायरेक्ट रिमूव्ह केले आहेत, राऊंड ऑफ केले आहेत. मग 3च सिग्निफिकंट फिगर नंबर ठेवलेला आहे कारण हा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये आपण 3 सिग्निफिकंट फिगरचे नंबर इथं वापरले. त्यामुळे फायनल रिझल्ट जे आहे 3च सिग्निफिकंट फिगरमध्ये म्हणजे फायनल व्हॉल्यूम जे आहे करेक्ट सिग्निफिकंट फिगर्समध्ये 5.13 सेंटीमीटर क्यूब असा येतो. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.